गेलेली प्रतिष्ठा, मान, सन्मान परत कशी मिळवावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. खरं तर एकदा गेलेली इज्जत, एकदा गेलेली प्रतिष्ठा, एकदा गेलेला मान परत मिळवताच येत नाही. काही कारणास्तव, काही प्रसंगामुळे, काही घटनेमुळे, काही विचित्र वागण्यामुळे काही गोष्टीमुळे, काही कारणामुळे आपली जरी प्रतिष्ठा गेली, मान गेला, सन्मान गेला, इज्जत गेली तर ती परत मिळवणे फार कठीण असते, फार अशक्य असते. कारण ती परत मिळवता येत नाही. जशी एकदा गेलेली वेळ परत येत नाही, एकदा गेलेली परिस्थिती परत येत नाही, तशी एकदा गेलेली आपली प्रतिष्ठा, मान, सन्मान परत मिळवता येत नाही. हे सत्य आहे, खरं आहे. परंतु जर त्याने स्वतःमध्ये बदल केला, त्याला खूप पश्चाताप झाला, त्याने जास्त विचार करून त्याने ठरवलं, त्याने डिसाईड केलं की मी यापुढे असं वागणार नाही, वाईट वागणार नाही, वाईट बोलणार नाही, वाईट कृत्य करणार नाही, ठाम निश्चय केला, दृढ निश्चय केला आणि मी माझी प्रतिष्ठा परत मिळवील, मान परत मिळवील, माझी इज्जत गेलेली परत मिळवील आणि मी यापुढे चांगलं वागणार, यापुढे चांगलं नियोजन करणार, चांगलं वागणार, कोणासोबतही वाईट वागणार नाही, कोणत्याच प्रकारचं व्यसन करणार नाही, काम करील, कष्ट करील, मेहनत करील, झटेल, राबल, संघर्ष करील, सर्वांसोबत चांगलं वागल, कोणाचा विश्वासघात करणार नाही, कोणाला फसवणार नाही, चांगलं वागल, चांगलं बोलेल, चांगला व्यवहार करील, चांगलं वर्तन करील, असा जर ठाम निश्चय केला, असा जर दृढ निश्चय केला, पक्का विश्वास असला, मनात घेतलं, हृदयात उतरलं तर मात्र तो त्याची परत गेलेली प्रतिष्ठा, मान, सन्मान परत मिळवू शकतो. परंतु पहिल्यासारखं जीवन त्याचं होणार नाही. कारण पहिला जसा मान होता, पहिली जशी त्याची शान होती, पहिली जशी त्याला प्रतिष्ठा होती, पहिले जसे त्याला सर्वजण मान देत होते, सन्मान करत होते, तशी स्थिती मात्र येणार नाही, तशी परिस्थिती येणार नाही. थोडाफार बदल होईल, त्याची प्रतिष्ठा परत येईल, परंतु पहिल्यासारखं जीवन मात्र होणार नाही. कारण पहिले ते पहिलेच राहतं, वागणं ते वागणंच राहतं, बोलणं ते बोलणंच राहतं. म्हणून त्याची गेलेली प्रतिष्ठा, मान, सन्मान परत मिळेल, परंतु पहिल्यासारखं ते जीवन होणार नाही. परंतु तरीही खूप मात्र फरक पडेल. त्याला लोक चांगलं समजतील, त्याला लोक असे म्हणतील की हा आता बदल झाला आहे, हा चांगला वागायला आहे, चांगला बोलायला आहे, चांगला राहायला आहे, याच्यात फरक पडला आहे. म्हणून थोडीफार प्रतिष्ठा, मान, सन्मान त्यास परत मिळेल. आणि कालांतर तो असा सतत नेहमी चांगला वागला, सतत चांगला वागला, सतत चांगला बोला, सतत चांगला राहिला, याने कोणतीही चूक केली नाही, वाईट वागलं नाही, वाईट बोलला नाही, वाईट आचरण केलं नाही, वाईट व्यवहार केला नाही, वाईट वर्तन केलं नाही, आणि नेहमीसाठीच तो चांगला झाला, नेहमीसाठीच तो प्रामाणिक झाला, नेहमीसाठीच तो त्याने स्वतःमध्ये फार बदल केला, परिवर्तन केलं, विचारात, वागण्यात, बोलण्यात, सर्व गोष्टी त्याने बदल केला, तर मात्र त्याची प्रतिष्ठा आणखी वाढेल, इज्जत आणखी वाढेल, मान, सन्मान आणखी वाढेल आणि तो चांगला व्यक्ती बनेल. म्हणून आपल्या कार्याने, आपल्या चांगल्या कार्याने, आपल्या सुंदर कार्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, आपल्या व्यवहाराने, आपल्या उत्तम चांगल्या व्यवहाराने, चांगल्या बोलण्याने, एकदम सुंदर वर्तनाने, मेहनतीने, कष्टाने, संघर्षाने आपल्याला आपली प्रतिष्ठा परत मिळवता येते, आपला मान, सन्मान परत मिळवता येतो. हेही खरं आहे, हेही सत्य आहे. एखाद्या व्यक्तीची काय कारणास्तव, काय गोष्टीमुळे, काय घटनेमुळे, काय प्रसंगामुळे मान, सन्मान, प्रतिष्ठा, इज्जत गेली असेल, त्याचा दरारा गेला असेल आणि यामुळे त्याला फार पश्चाताप झाला असेल आणि त्याने ठरवलं की असं ठरवलं असेल की आता
माझी मी प्रतिष्ठा परत मिळवल्याशिवाय राहणार नाही, माझा मान सन्मान मी परत मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आता इथून पुढे फार कष्ट करणार, फार संघर्ष करणार, फार झटणार, राबणार, मेहनत करणार, चांगलं वागणार, चांगलं बोलणार, कोणाला त्रास देणार नाही, कोणाला सतावणार नाही, चांगले विचार ठेवील, वाईट मार्गाकडे जाणार नाही, व्यसन कधीच करणार नाही, चांगलं वागेल, चांगले बोलेल, सुंदर वागेल. मी आता प्रण घेतला आहे. आत्मविश्वासाने मी माझं कार्य केलं, संघर्ष करील, काम करील, मेहनत करील, झटेल, राबल, संघर्ष करील, परंतु वाईट वागणार नाही, वाईट बोलणार नाही, व्यसन करणार नाही. असा जर त्याने दृढ निश्चय केला तर तो आपली प्रतिष्ठा, आपला मान, आपला सन्मान परत मिळवू शकतो. परंतु त्याने पूर्ण बदल करायला पाहिजे, त्याने तसं वागायला पाहिजे, तसं बोलायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे. त्याने वचनाप्रमाणे राहायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, लोकांचा विश्वास जिंकायला पाहिजे. एकदा जर लोकांचा विश्वास झाला, एकदा जर लोकांच्या मनात चांगले झाले, लोकांच्या नजरेत तुम्ही चांगले झाले, तर तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान परत मिळू शकतो आणि तुम्ही चांगलं जीवन जगू शकतो. परंतु प्रथमच वाईट काम करायचं नाही, प्रथमच वाईट वागायचं नाही, चांगले विचार ठेवायचे, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं, कष्ट करायची, मेहनत करायची, कोणा जीवावर जगायचं नाही, दुसऱ्याचं ऐकायचं नाही, कुणाचा विश्वासघात करायचा नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, कोणाला फसवायचं नाही, कोणाला लुबाडायचं नाही, कोणाचे पैसे उडवायचे नाही, ढोंदू, पाखंडी, ढोंगी लोकांवर विश्वास ठेवायचा नाही, आत्मविश्वास गमवायचा नाही, कष्ट मेहनत सोडायची नाही, चांगुलपणा सोडायचा नाही, माणुसकी सोडायची नाही, दुसऱ्या संपत्तीवर जगायचं नाही, कष्टाने मेहनतीने आपली संपत्ती कमवायची, कष्टाने कष्ट करायची, मेहनत करायची, तर आपली इज्जत आणि प्रतिष्ठा जाणारच नाही. आपली प्रतिष्ठा, मान ही व्यसनाने जाते. मग व्यसन करू नका, कोणत्याच प्रकारचे व्यसन करू नका, धूम्रपान करू नका, वाईट बोलू नका, वाईट विचार ठेवू नका, कोणाला फसवू नका, कोणाला लुबाडू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाच्या बिकट स्थितीवर परिस्थितीवर हसू नका, कोणाच्या लाचारीवर, मजबुरीवर, गरिबीवर हसू नका, कोणाची टिंगल करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाचा अनादर करू नका. चांगलं बोला, छान बोला. हे आपले मुख मंदिर आहे. निघणारे बोल ईश्वराचे असतात, म्हणून या मुखातून चांगले बोल काढा, चांगलं बोला, सविस्तर सुंदर बोला, छान बोला. तर तुमची प्रतिष्ठा, मान, सन्मान टिकून राहील, तुमची इज्जत टिकून राहील. परंतु काही कारणास्तव तुमची इज्जत गेली, प्रतिष्ठा गेली, मान गेला, सन्मान गेला, तर मात्र ती परत मिळवणे फार कठीण असते, फार अशक्य असते. परंतु जर तुम्ही दृढ निश्चय केला आणि पुन्हा कधीच वाईट वागले नाही, चांगलेच वागले, चांगलं कार्य केले, चांगले कृत्य केले, चांगले विचार ठेवले, माणुसकी ठेवली, चांगली गुणवत्ता ठेवली, चांगली संगत धरली, चांगली विचारधारा धरली, सत्यता, एकता, प्रेम, विचार, सुंदरता यांचा धावा केला, ईश्वराचं नामस्मरण केलं, ईश्वराची पूजा केली, इतरांची मदत केली, आत्मविश्वासाने, आवडगोडीने, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने कष्ट केली, मेहनत केली, दृढ निश्चय केला, तुम्हाला पश्चाताप झाला मागच्या तुमच्या कार्याचा, म्हणून तरच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमची गेलेली प्रतिष्ठा, मान, सन्मान परत मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.